नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँक म्हणलं की स्टेट बँक ऑफ इंडिया प्रत्येक बँकिंग ॲस्पिरंट जो आहे जो बँकिंगचं प्रिपरेशन करायला सुरुवात करतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा ड्रीम जॉब जो असतो तो असतो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला जॉब हवा आहे. आणि त्यातल्या त्यात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर प्रोफेशनरी ऑफिसर किंवा मग असिस्टंट मॅनेजरचा जर जॉब असेल, ज्याला आपण SBI PO असं म्हणतो, तो जर जॉब आपल्याला हवा असेल आणि ती जर अपॉर्च्युनिटी आपल्या समोर येत असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगला योग जो आहे तो दुसरा कुठला नसायला पाहिजे. तर आज मी तुम्हा लोकांच्या समोर जी एक नवीन रिक्रुटमेंट किंवा एक नवीन संधी घेऊन जी तुमच्या समोर या ठिकाणी आलोय, ती संधी म्हणजे काय, तर ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया PO SBI PO चे जे नोटिफिकेशन आहे 2026चं ते नोटिफिकेशन या ठिकाणी आलंय. आणि सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यावर्षीच्या ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज आहे त्या लास्ट इयरच्या नंबर ऑफ वॅकन्सीजच्या कंपॅरिझनमध्ये खूप चांगल्या आणि खूप जास्तीत जास्त आलेल्या आहे. म्हणजे जो एक ॲस्पिरंट या ठिकाणी एक ड्रीम घेऊन बसलेला आहे की मला SBI सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑफिसरचा जॉब पाहिजे, तो जर हवा असेल तर ही संधी किंवा आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हा लोकांसाठीच आहे. ऑब्विसली आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत ते डिस्कशन रिगार्डिंग नंबर ऑफ वॅकन्सीज असेल, त्याच्यानंतर रिगार्डिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल की कुठला विद्यार्थी या SBI PO साठी एलिजिबल आहे, तो कुठला विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो, त्याचं एकदम क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, एज लिमिट काय असली पाहिजे, थोडक्यात एक्झामचं पॅटर्न कसं असेल, आपली सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपण या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन की यावर्षीचं SBI POचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आलंय आणि यावर्षीच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज नन अदर दॅन 1500 म्हणजे जवळपास 1500 एवढ्या वॅकन्सीज आपल्या या ठिकाणी आहेत. तर आपण वन बाय वन आजच्या या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की तुमच्यापैकी किती लोकांचा ड्रीम्स कम्स ट्रू तो या ठिकाणी होऊ शकतो, SBI PO सारखा जॉब आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. तुमचं जे सिलेक्शन आहे किंवा तुमचं जे जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन लेवल कुठपर्यंत आलंय आणि ते कशा पद्धतीने आपण हे अचीव्ह करू शकतो त्याच्यासाठीच्या ह्या चर्चा आपल्याला या ठिकाणी आज करायची आहे. सुरुवात करत असताना सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा असतो, आता नंबर ऑफ वॅकन्सीज बद्दल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय की आजच्या आपल्या ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत त्या नंबर ऑफ वॅकन्सीज 1500 आहेत. पण आपल्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत, म्हणजे आपल्याला आता कधीपासून अप्लाय करायचं आहे, ऍप्लिकेशन डेट कधीपासून असेल, त्याच्यानंतर आपली प्रीची एक्झाम कधी होणार, मेन्सची एक्झाम कधी होणार, त्याच्यानंतर आपला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट कधी लागणार, त्याच्यानंतर आपल्याला जो मिळणारा जो इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशनचा जो पॅटर्न आहे तो कधी असेल, याच्याशी रिलेटेड असलेल्या डेट्स यू कॅन सी की इथं सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन. आता ऍप्लिकेशन जे आहे ते 18 जून पासून या ठिकाणी चालू होतंय. 18 जून पासून आपली स्टार्टिंग डेट आहे, तर 8 जुलैपर्यंत प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आपली जी फेज 1 आहे म्हणजे जी एक्झाम आहे, आपली पहिली एक्झाम प्री एक्झाम आपण ज्याला म्हणतो, ती ऑगस्टमध्ये त्यांनी टेंटेटिव्हली या ठिकाणी जी डेट आहे ती दिलेली नाही, पण ऑगस्टच्या कुठल्या तरी सॅटर्डे किंवा संडेला आपली या ठिकाणी मेन्सची प्रीची जी एक्झाम आहे ती या ठिकाणी होणार. त्याच्यानंतर फेज 2 जो आहे त्या फेज 2चा रिझल्ट जो आहे ॲज सून ॲज पॉसिबल, बघा ऑगस्टमध्येच आपला रिझल्ट प्रोबेबली या ठिकाणी लागू शकतो किंवा सप्टेंबरच्या स्टार्टला जरी लागला तरी सप्टेंबरमध्ये 2026 सप्टेंबरमध्ये आपली मेन्सची एक्झाम या ठिकाणी होणार. त्याच्यानंतर आपल्याला सायकोमेट्रिक टेस्ट आणि त्याच्यानंतर फेज 3 मध्ये दोन गोष्टी असतात, एक असते सायकोमेट्रिक टेस्ट आणि त्याच्यानंतर दुसरा आहे इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन, त्याला इथं ग्रुप एक्सरसाइज असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये युजली हा जो पोर्शन आहे तो या ठिकाणी कंप्लीट केला जाणार आहे. ह्या काही महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत या महत्त्वाच्या डेट्स आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचे. कशासाठी, कारण या पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला आपलं प्रिपरेशन लेवल जी आहे ती आपली तयारी जी आहे ती आपल्याला ठेवावी लागेल. म्हणजे सुरुवात बघा ऑगस्टमध्ये आपली प्री होणार, आता ऑगस्टमध्ये जी आहे ती आपली प्री या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये मेन्स, ऑक्टोबर नोव्हेंबर, म्हणजे आपण जर विचार केला तर एक जवळपास ऑगस्ट पासून ते नोव्हेंबर डिसेंबरच्या म्हणजे फक्त या 4 महिन्याचा जो काळ आहे, या 4 महिन्याचं जे ड्युरेशन आहे या ड्युरेशनमध्ये आपलं SBI PO ची सर्व सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी कंप्लीट होणार. दिस इज द मेन थिंग ऑफ द बँकिंग एक्झामिनेशन ओव्हर हिअर. बँकिंगच्या एक्झाम देण्याच्या मागचं मेन रिझनच हे असतं की एक 3 ते 4 ते 5 महिन्यामध्ये आपली सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी कंप्लीट होते आणि आपल्याला जो आपला एक ड्रीम जॉब जो आहे तो ड्रीम जॉब आपल्याला इतक्या लवकर पण आपल्याला अचीव्ह करता येतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. तर ह्या ज्या डेट्स आहेत या डेट्स आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत सेव्ह. तर ऑगस्ट पासून ते नोव्हेंबर पर्यंत ज्या डेट्स आहेत अत्यंत महत्त्वाच्या डेट्स हे आपल्याला सेव्ह करायच्या. ओके सर, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे काय सर, नंबर ऑफ वॅकन्सीज. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहेत ते आपल्या टोटल 1500 नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. मात्र सर कॅटेगरी वाईज जर बघायला गेलो आपण तर SC कॅटेगरी जी आहे, SC कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर ST कॅटेगरी असेल, OBC असेल, EWS असेल किंवा मग अनरिझर्व्ह कॅटेगरी असेल, या कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत यांना युजली ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी वाटल्या गेलेल्या आहेत त्या नंबर ऑफ वॅकन्सीज कशा असतील तो पार्ट आपल्याला या ठिकाणी फक्त बघायचा
आहे की सर त्या नंबर ऑफ वॅकन्सीज कशा दिल्या जातील. आता तुम्ही इथे बघू शकता एससी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर फ्रेश जे आहे ज्याला आपण रेग्युलर वॅकन्सीज म्हणतो, रेग्युलर वॅकन्सीज जर आपण बघितल्या तर 216 आहे आणि 18 वॅकन्सीज ज्या आहेत या बॅकलॉगच्या आहेत. या बॅकलॉगच्या वॅकन्सीज ज्या आहेत ते या ठिकाणी ऍड जर केल्या आपण तर जवळपास 234 वॅकन्सीज ज्या आहेत त्या या एससी कॅटेगरीसाठी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. 234 वॅकन्सीज ज्या आहेत त्या फक्त एससी कॅटेगरीसाठी असणार आहे. ओके फाईन. त्याच्यानंतर सर एसटी कॅटेगरीचा जर विचार आपण केला, एसटी कॅटेगरीमध्ये ज्या रेग्युलर वॅकन्सीज आहेत त्या आहेत 108 आणि त्याच्यानंतर या ज्या 36 वॅकन्सीज आहेत या आहेत बॅकलॉगच्या. म्हणजे यांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर जवळपास 144 वॅकन्सीज ज्या आहेत त्या फक्त एसटी कॅटेगरीसाठी या ठिकाणी असणार आहेत. या कॅटेगराईज वॅकन्सीज आपण या कॅटेगरी वाईज बघतोय. ओबीसी कॅटेगरी जी आहे, ओबीसी कॅटेगरीला टोटल 390 वॅकन्सीज आहेत. यांचा बॅकलॉगचा कोटा जो आहे तो या ठिकाणी नाहीये. म्हणजे या 390 ज्या वॅकन्सीज आहेत या रेग्युलर वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर आपण आलो ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आहे यांच्यासाठी ज्या वॅकन्सीज आहेत या वर्षीच्या त्या 144 आहे. यांना पण फ्रेशर्स वॅकन्सीज आहे, रेग्युलर वॅकन्सीज आहे, यांना पण बॅकलॉगच्या वॅकन्सीज नाही. आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी टोटल 588 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. यांच्यासाठी सुद्धा बॅकलॉग वॅकन्सीज कुठल्याही प्रकारच्या नाही आहेत. त्याच्यामुळे याच्या टोटल वॅकन्सीज आहेत 1500 वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील, ज्या की लास्ट एक्झामचा जर विचार आपण केला त्याच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त आहे. सो कॅटेगरी वाईज या वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत. या वर्षीची अपॉर्च्युनिटी जी आहे मागच्या वर्षीच्या अपॉर्च्युनिटीपेक्षा खूप ग्रेट आणि गोल्डन ठरू शकते, एवढं मात्र नक्की. सर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय येतो तर सर एज लिमिट जी आहे ती एज लिमिट कशी असली पाहिजे. लक्षात ठेवा ही एज लिमिट जी आहे ही ॲज ऑन आपल्याला 1 एप्रिल 2026 पाहिजे. म्हणजे 1 एप्रिल 2026 पर्यंत आपलं मिनिमम एज जे आहे ते 21 पाहिजे. त्याच्यानंतर मॅक्झिमम जे एज आहे ते पाहिजे 30 इयर्स. हे आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी. जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर ओबीसी कॅटेगरीसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर मिनिमम जो आहे तो सेमच असेल सगळ्यांसाठी, पण मॅक्झिमम 33 इयर आहे. कारण ओबीसी कॅटेगरीसाठी इथं 3 वर्षाचं जे रिझर्वेशन आहे जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. एससी एसटी कॅटेगरी जी आहे त्यांच्यासाठी मिनिमम कॅटेगरी जी आहे, मिनिमम जो एज लिमिटचा क्रायटेरिया आहे तो आहे 21 वर्ष, पण मॅक्झिमम त्यांच्यासाठी इथं 35 इयर्स पर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि याच्यानंतर जे काही CPWD कॅन्डिडेट असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असतील त्यांचे जे काही रिस्पेक्टेड जो काही पॅटर्न आहे त्यांचा रिलॅक्सेशनचा किंवा एज रिझर्वेशनचा तो ॲज युजल त्यांना या ठिकाणी मिळेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला ओपन कॅटेगरी 30, ओबीसी 33 आणि एससी एसटी आपल्याला वयाच्या 35 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि ॲज ऑन आपल्याला 1 एप्रिल 2026 हे एजचा क्रायटेरिया आपल्याला या ठिकाणी फुलफिल करायचा आहे. सर एसबीआय पीओचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, लक्षात ठेवा एसबीआय पीओ हा प्रत्येक बँकिंग ॲस्पिरंटचा ड्रीम जॉब आहे. त्याचं जे पॅकेज आपण जर बघितलं त्याच्या पॅकेजबद्दल मी पुढे चर्चा करणारच आहे. पण इतक्या मोठ्या पॅकेजचा जॉब जो आहे तो आपल्याला जो हवा आहे त्याच्यासाठी सर माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन मी MBA पाहिजे का, त्याच्यानंतर माझं MCOM पाहिजे का, किंवा क्वालिफिकेशनमध्ये मला फर्स्ट क्लास पाहिजे का, असं काहीही नाहीये. आपलं जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे अकॅडमिक क्वालिफिकेशन ते आहे एनी ग्रॅज्युएट. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही प्रकारचा मिनिमम पर्सेंटेजचा क्रायटेरिया या ठिकाणी नाहीये की 60% पाहिजे किंवा मग आपल्याला फर्स्ट क्लासमध्येच पाहिजे किंवा डिस्टिंक्शन पाहिजे. नॉट ॲट ऑल. तुम्ही फक्त इथं एनी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. आणि हो हे इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे हे ॲज ऑन आपल्याला काय दिलंय त्यांनी की 30 सप्टेंबर 2026 पर्यंत तुमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागलेला पाहिजे. म्हणजे जे काही तुमचं तुमचं आता सिलेक्शन जे होणार, सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी प्रेझेंट करणार आहात एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे त्याच्यावर डिग्रीची जी डेट आहे आपली ती डिग्रीची डेट आपली 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची असली पाहिजे. त्याच्यानंतरची जर पासची तारीख तुमची असेल किंवा रिझल्टची तारीख असेल तर तो रिझल्ट ग्राह्य धरला जाणार नाही असं त्यांनी क्लिअरली सांगितलंय. इव्हन दो तिथे ऍडिशनल नोट पण आपल्याला एक बघायला मिळते बघा. दोज हु आर इन द फायनल इयर, जे लोक फायनल इयर मध्ये आहेत किंवा सेमिस्टरला आहे, फायनल सेमिस्टरला आहे ग्रॅज्युएशनच्या, ते प्रोव्हिजनली या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पण त्यांनी क्लिअरली सांगितले काय की टू द कंडिशन काय त्यांची इफ कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. आता ज्या विद्यार्थी जो लास्ट इयर अपियर आहे किंवा लास्ट सेमिस्टरला अपियर आहे त्याने तो फॉर्म भरलाय, त्याने पेपर दिलाय, तो प्री पास झालाय, तो मेन्स पास झालाय, पण ज्या वेळेला तो इंटरव्ह्यूला जाईल त्याला इंटरव्ह्यूला जात असताना त्याचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे जे डॉक्युमेंट आहे, रिझल्ट जो आहे त्याचा तो त्याला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या वेळेला प्रेझेंट करावा लागेल. आणि त्यातही त्याचा जो रिझल्ट, त्याची जी रिझल्टची जी डेट आहे ती 30 सप्टेंबर 2026 पर्यंतचीच असली पाहिजे. त्याच्यानंतरची जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा त्याची पासची तारीख जर असेल किंवा त्याच्या रिझल्टची तारीख जर या ठिकाणी असेल तर लक्षात ठेवा ते कॅन्डिडेटवर त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. त्या विद्यार्थ्याचं कॅन्डिडेटवर कॅन्सल केलं जाईल. त्याच्यामुळे जर तुम्ही लास्ट इयर अपियर असाल किंवा लास्ट सेमिस्टर अपियर असाल तुम्ही पण या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. फक्त त्यांनी जी दिलेली अट आहे ही अट आपल्याला पूर्ण करावी लागेल. सो दिस इज नथिंग बट द एज्युकेशनल क्रायटेरिया फॉर SBI PO.
चला पुढे आलोय सर. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर, आपण जे या ठिकाणी ज्या इतक्या ड्रीम जॉबचा जो विचार आपण करतो, इतक्या ड्रीम जॉबची आपण जी अपेक्षा करतो किंवा ड्रीम जॉब आपल्याला मिळावा याची आपण वाट बघतो, ते कशासाठी? तर लक्षात घ्या, यांचं जे यांचं जे सॅलरी स्ट्रक्चर आहे, ते सॅलरी स्ट्रक्चरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेसिक सॅलरी जी आहे यांची ती 48,480 या ठिकाणी दिलेली आहे. पण लक्षात ठेवा ही बेसिक सॅलरी आहे. या बेसिक सॅलरीच्या व्यतिरिक्त टीए, डीए, HRA हे जे काही वेगवेगळे जे काही अलाउन्सेस आहे, पेट्रोल अलाउन्सेस असतील, त्याच्यानंतर फर्निचर अलाउन्सेस असतील, वेगवेगळे अलाउन्सेस, ते खूप सारे अलाउन्सेस या ठिकाणी आहे. तर त्याच्याबद्दल मी एवढं पूर्ण या ठिकाणी मेन्शन केलेलं नाहीये. ते आपलं जर नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण थोडक्यात जर आपण ओव्हरऑल जर अप्रॉक्सिमेटली जर समजा एका SBI POचं अॅन्युअल पॅकेज जर या ठिकाणी बघितलं तर त्याचं अॅन्युअल पॅकेज जवळपास 22 लाख या ठिकाणी आहे. सर या 22 लाखामध्ये बेसिक सॅलरी, अलाउन्सेस, टीए, डीए जेवढ्याही फॅसिलिटीज त्यांना मिळणार आहेत, पेट्रोल अलाउन्सेस असतील, मोबाईल रिचार्ज अलाउन्सेस असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा, जेवढ्याही फॅसिलिटी या ठिकाणी काय SBI POला मिळतात त्याचा जर विचार केला आणि त्याचं जर ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली 22 लाखाचं पॅकेज असलेला जॉब जो आहे तो आपण या ठिकाणी मिळवू शकतो. आणि आपला जो ड्रीम आहे तो ड्रीम या ठिकाणी कम्स ट्रू या पोझिशनला आपण या ठिकाणी आणू शकतो की प्रत्येक बँकिंग एस्पिरंट ज्याचा एक ड्रीम जॉब जो असतो त्याचा ड्रीम जॉब असतो SBI, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मला जॉब हवाय, तो पण इतक्या सुंदर पॅकेजचा जॉब हवाय. त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी मला कुठल्याही एकदम टेक्निकल डिग्री माझी असली पाहिजे जरुरी नाहीये. प्लेन ग्रॅज्युएट या सगळे ड्रीम्स जे आहे त्यांचे या ठिकाणी कंप्लीट करू शकता अशी ही संधी आहे. त्याच्यामुळे पॅकेज खूप सुंदर आहे. या पॅकेजचा जॉब मिळवायचं ड्रीम आपलं या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होऊ शकतं. सर थोडक्यात SBI POचा जो प्री पॅटर्न आहे किंवा आपण असं म्हणूयात की सर SBI POचा जो काही सिलेक्शनचा क्रायटेरिया आहे तो सिलेक्शनचा क्रायटेरिया कसा असेल? युजली आपल्याला 3 फेजमधून या ठिकाणी जायचंय. पहिली फेज असणार आहे आपली प्री एक्झाम, त्याच्यानंतर दुसरी फेज असणार आहे आपली मेन्स एक्झाम, आणि तिसरी जी फेज आहे ती तिसरी फेज आहे सायकोमॅट्रिक टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुप एक्सरसाइज त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा आपला जो प्रीचा पेपर आहे या ठिकाणी तो प्रीचा पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ऑब्विसली 100 मार्काचा तो पेपर असेल आणि तो जो आहे तर तो टोटल या ठिकाणी जो कंडक्टेड आहे तो ऑब्विसली आपला प्रीचा पेपर असेल आणि आपला मेन्सचा पेपर असेल तर दोघंही फेज आपले हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच या ठिकाणी घेतले जाणार आहेत. सर तुम्ही बघू शकता खाली क्रायटेरिया दिलाय आपल्याला. जो प्रीचा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी असे 3 सेक्शन्स जे आहे ते युजली प्रीला विचारले जातात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, मागच्या वर्षीपासून जे आहे प्रीचा पेपरचा जो क्रायटेरिया आहे तो थोडासा चेंज झालाय. तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंग्लिश लँग्वेज जे आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला जे या ठिकाणी दिले जाणार आहेत ते नंबर ऑफ क्वेश्चन्स 40 आहेत. पण मार्क जर आपण या ठिकाणी बघितले तर मिनिटं जर बघितले तर मिनिटाच्यासाठी 20च आहे. 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी असेल, कारण प्रीचा पेपर जो आहे प्रीच्या पेपरमध्ये आपल्याला ईच क्वेश्चन कॅरी इक्वल मार्क्स. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ज्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो 30 क्वेश्चन फॉर 30 मार्क्स. त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी जे दिले आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन 30 फॉर 30 मार्क्स, असे 100 क्वेश्चन आहे आणि 100 मार्काचा पेपर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि प्रत्येकासाठी टाइम जो आहे तो ऑलरेडी अलॉटेड आहे 20 मिनिट्स, म्हणजे एका तासामध्ये आपल्याला हा प्रीचा जो पेपर आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे, ज्याला फेज 1 असं नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे, जो ऑब्विसली ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल आणि तो कंडक्ट जो केला जाणार आहे तो ऑनलाईन मोडवरच केला जाणार आहे, कम्प्युटरवर आपल्याला द्यायचा आहे. सर SBI POचा मेन्सचा पेपर आपल्याला या ठिकाणी आता कन्सिडर करायचा आहे. तर SBI POचा म्हणजे प्री मध्ये आपण ऑलरेडी मॅथ, LR आणि इंग्लिश हे 3 सब्जेक्ट बघितले. इट इज व्हेरी सेम. तुम्ही जर बघितलं तर परत एकदा रिझनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश हे 3 सब्जेक्ट ॲज इट इज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. इथलचा जर क्रायटेरिया बघितला रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड मध्ये जर आपण बघितलं तर सर नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहे, पण 60 मार्क या ठिकाणी असतील आणि टोटल 50 मिनिटाचा वेळ याच्यासाठी दिलाय. मग बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे कन्फ्युज होतं की सर हे जे कॅटेगरायझेशन ऑफ द मार्क्स आहे हे युजली कसं दिलं जातं. मग इथं 40 आणि 60 आहे म्हणजे एक प्रश्न 1.5 मार्कासाठी असेल का किंवा एक प्रश्न 2 मार्कासाठी असेल. सो युजली इथं जे पॅटर्न आपल्याला फॉलो केला जाणार आहे, काही क्वेश्चन जे आहे ते 1 मार्कसाठी असतील, काही क्वेश्चन हे 2 मार्कसाठी असतील, म्हणजे डिफिकल्टी लेवलनुसार आपल्याला ते व्हॅरी या ठिकाणी केलं जातं. बट मॅथ्समध्ये जर आपण बघितलं 30 क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर 60 मार्क आहे, ते या ठिकाणी जर बघितलं तर ईच क्वेश्चन जो आहे तो 2 मार्क्ससाठी या ठिकाणी असेल आणि 45 मिनिटाचा वेळ आहे. इट इज व्हेरी सेम फॉर जनरल अवेअरनेस, जनरल इकॉनॉमी, जनरल बँकिंग अवेअरनेस जर असेल 60 क्वेश्चन या ठिकाणी आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 60 मार्क आहे आणि 45 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेजचं जे वेटेज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नंबर ऑफ क्वेश्चन्स 40 आहेत पण मार्क त्यांनी दिले फक्त 20, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक क्वेश्चन इथं अर्ध्या मार्कासाठी आहे. 40 मिनिटाचा वेळ असेल. ओव्हरऑल 170 क्वेश्चन्स या ठिकाणी असतील ऑब्जेक्टिव्हसाठी, 200 मार्क असतील ऑब्जेक्टिव्हसाठी आणि 3 तासाचा वेळ आपल्याला दिला आहे तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पेपरसाठी, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे तो पण या ठिकाणी होणार इंग्लिशचा, ज्याच्यामध्ये आपल्याला ईमेल्स,
म्हणजे 1 आउट ऑफ 2 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिले जातील. म्हणजे हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल. ईमेल्स कसा पाठवायचा, ईमेल्स कसा टाईप करायचा त्याच्याशी असेल. त्याच्यानंतर सिच्युएशनल अनालिसिस रिलेटेड असलेले 2 क्वेश्चन्स असणार आहे, त्याच्यापैकी एक आपल्याला द्यायचं आहे. आणि तिथं त्याच्यानंतर आयदर रिपोर्ट रायटिंग असेल किंवा प्रेसेस रायटिंग असेल, या दोघांपैकी आपल्याला काय करायचंय, एक या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स 3 असणार आहेत, 30 मार्क असणार आहे आणि 30 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी आहे. म्हणजे जर ग्रँड जर टोटल आपण बघितली तर जवळपास 170 आणि हे 3 इथं आपल्याला जर बघितलं तर सर 173 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे आणि 3.5 तासाचा जो वेळ आपल्याला या ठिकाणी दिलाय, अशा पद्धतीचा आपला हा मेन्सचा पेपर असणार आहे. फेज 2 चा पेपर असणार आहे. तर सर या फेज 2 चा जो पेपर आहे हा जर आपल्याला या ठिकाणी असा कंप्लीट केला, आणि याच्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की इथं जो बघितला आपण हा जो पेपर आहे ना, हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा पेपर असतो. हे आपल्याला मेन्समध्ये याचे जे मार्क्स आहेत ते काउंट केले जाणार नाही. आपल्याला जे मेन्सचे जे मार्क आहेत हे मेन्सचे मार्क आणि याच्यानंतर आपण दिलेले ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये मिळालेले जे मार्क्स आपल्याला आहेत ते मार्क्स आपले फायनली या ठिकाणी काउंट केले जातील. चला सर पुढे जातोय आपण. पुढे काय सांगितलं त्यांनी बघा. आता इथं SBI POचा जो फेज 3 आहे ना, या फेज 3 मध्ये आपल्याला जनरली काय काय फेस करायचंय. सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सर इथं सायकोमॅट्रिक टेस्ट जी आहे ती सायकोमॅट्रिक टेस्ट आपल्याला या ठिकाणी आपल्याला जे आहे त्याच्यासाठी आपल्याला अटेंड करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला तिथे ती सायकोमॅट्रिक टेस्ट द्यायची आहे. ती रिलेटेड टू युअर थॉट्स, युअर डिसिजन मेकिंग असेल. सायकोमॅट्रिक टेस्ट नेमका काय प्रकार असतो त्याच्यासाठी मी स्पेशल तुमच्यासाठी जे एक सेशन जे आहे ते सेशन मी तेव्हा घेईल जेव्हा आपल्याला आपला जो POचा मेन्सचा जो रिझल्ट आहे तेव्हा तो लागलेला असेल. पण सायकोमॅट्रिक टेस्ट जे आहे इट्स अ क्वालिफाईंग नेचर असते, हे फक्त एकदा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे या ठिकाणी ग्रुप एक्सरसाइज, युजली याला ग्रुप डिस्कशन पण म्हटलं जातं किंवा ग्रुप एक्सरसाइज पण या ठिकाणी म्हटलं जातं. याच्यामध्ये ग्रुप एक्सरसाइज जी आहे ती आपल्याला 20 मार्कासाठी आहे. इंटरव्ह्यू जो आहे तो आपला 30 मार्कासाठी आहे. असा टोटल हा फेज 3 जो आहे आपला हा 50 मार्कचा या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन आपल्याला द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा फेज 2 आणि फेज 3, कारण फेज 1 आपण बघितले, फेज 1 हा क्वालिफाईंग नेचरचा आहे त्याच्यामुळे त्याचे मार्क इथं कन्सिडर केले जाणार नाही. पण फेज 2 आणि फेज 3 ला या ठिकाणी कसं कॅटेगराईज केले बघा. तर फेज 2 जो आहे किंवा मेन्सची जी एक्झाम आहे आपली त्या एक्झामला 75 मध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे. जे 230 मार्कचा जो पेपर आपला या ठिकाणी आहे ते 230 मार्क हे 75 मध्ये कन्वर्ट केले जातात. आणि हे इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइजचे जे 50 मार्क आहे हे आपल्याला 25 मध्ये म्हणजे 75:25 याच्यामध्ये आपण 100 मध्ये हे कन्वर्ट करून आपला जो फायनल रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट 100 मध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी आपल्याला फायनली बघायला मिळेल. सो हे आपलं याचं जे आहे 75:25 असा याचा क्रायटेरिया असेल मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यूचा. ओके सर, पुढे आलोय आपण. आता बघा याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा, युजली याच्याबद्दल कोणी एवढी जास्त चर्चा करत नाही की सर मॅक्झिमम परमिसेबल जे काही चान्सेस आहे आपल्याला या ठिकाणी ते चान्सेस बद्दल पण त्यांनी या ठिकाणी क्लिअरली बोललेलं आहे की अनरिझर्व कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे तो जास्तीत जास्त 6 वेळा SBI POचा पेपर या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही अनरिझर्व PWD असाल, EWS PWD असाल किंवा OBC आणि PWD OBC असाल तर तुमच्यासाठी 9 नंबर ऑफ अटेम्प्ट्स की आपण या ठिकाणी आहे 9 नंबर ऑफ चान्सेस आपल्याजवळ या ठिकाणी आहे. आणि बाकी जे आहे SC ST कॅन्डिडेट किंवा बाकी जेवढे कॅन्डिडेट या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स या ठिकाणी नाहीये. ते अनलिमिटेड चान्सेस त्यांना या ठिकाणी बघायला मिळतील. मग सर युजली हा चान्स कसा काउंट केला जातो, त्यांनी क्लिअरली सांगितलंय की जर तुम्ही फक्त प्री दिली असेल आणि प्री मधूनच तुम्ही बाद झाला असाल तर तो जो काउंट आहे किंवा तो जो अटेम्प्ट आहे तो काउंट केला जाणार नाही. पण तुम्ही मेन्स दिलेली आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेले आहात तर अशा वेळेला तुमचा जो काउंट आहे किंवा तुमचा जो नंबर ऑफ चान्सेस आहे त्याच्यामध्ये तो काउंट केला जाईल. किंवा SBI ची एखादी एक्झाम तुम्ही अशी दिली असेल की जी सिंगल एक्झाम आहे, त्याला प्री आणि मेन्स नाहीये, फक्त सिंगल एक्झाम जर दिली असेल आणि ती जर तुम्ही काय म्हणता येईल आपल्याला ती जर एक्झाम तुम्ही दिलेली असेल तर तोही काउंट तुमचा या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. अशा पद्धतीच्या काही या ठिकाणी त्यांनी ज्या काही पॉलिसीज आहेत, इम्पॉर्टंट नोट्स अँड एक्झाम चान्स पॉलिसी जे आहे ते या ठिकाणी दिलंय. मी त्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला लोकांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, एखादी सिंगल एक्झाम जर तुम्ही या ठिकाणी SBI ची दिली असेल तर ती पण तुमचा एक चान्स जो आहे तो ग्राह्य धरला जाईल. असं कॅटेगरी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. पण तुम्ही जर प्री मधूनच आउट झाले असाल तर तसे तुम्ही अनलिमिटेड जे काही चान्सेस आहेत ते या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीचा कॅन्डिडेट या ठिकाणी घेऊ शकतो, ते तुमचे काउंट केले जाणार नाही. चला पुढे जातोय सर आपण. आता बघा जे ऍप्लिकेशन फी जी आहे ॲज युजल अनरिझर्व कॅटेगरी असेल, EWS आणि OBC जे असतील या विद्यार्थ्यांना 750 रुपये या ठिकाणी द्यायचे. ते डेफिनेटली नॉन रिफंडेबल असतील. आणि बाकीच्या अदर दॅन अनरिझर्व कॅटेगरी EWS आणि OBC असेल त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची फीस या ठिकाणी नाही, ते कम्प्लिटली नील या ठिकाणी असेल. आणि हे ऍप्लिकेशन फीस वन्स यू पेड नॉट रिफंडेबल, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा ऑनलाईन थ्रू तुम्ही हे पेमेंट जे आहे ते या ठिकाणी करू शकता. याच्यापेक्षा जास्त बोलायची गरज याच्याबद्दल नाहीये.
चला सर पुढे आलोय आपण. आता बघा सर, मग मला आता मी फॉर्म भरलाय, मी नाशिकमधून फॉर्म भरणार, मी छत्रपती संभाजीनगरमधून फॉर्म भरणार, मी धुळ्यामधून फॉर्म भरणार, कोल्हापूरमधून फॉर्म भरणार. तर अशा लोकांसाठी आता जास्तीत जास्त नंबर ऑफ सेंटर्स जे आहे ते खूप जास्तीत जास्त त्यांनी अवेलेबल करून दिले. म्हणजे तुमचा जो ऍक्च्युअल जी नेटिव्ह प्लेस आहे किंवा तुमचा जो नेटिव्ह डिस्ट्रिक्ट आहे तिथून तुम्हाला खूप जास्त दूर जावं लागेल पेपर देण्यासाठी असं नाही. तुम्ही बघू शकता फेज 1 साठी जे आहेत याच्यासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर असेल, चंद्रपूर असेल, धुळे असेल, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नागपूर, नाशिक असेल, त्याच्यानंतर पुणे, सोलापूर असेल, रत्नागिरी किंवा मुंबई, ठाणे, नवी मुंबई किंवा मुंबई मेट्रो रिजन MMR जे आहे, एवढे ऑप्शन्स आपल्यासाठी आहे. याच्यातला कुठलाही ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो प्री साठी किंवा फेज 1 साठी. त्याच्यानंतर आपण जर मेन्सचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर, पुणे आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघितलं की पुणे, नाशिक, कोल्हापूर असेल, मुंबई, ठाणे किंवा नवी मुंबई आणि ऑब्व्हियसली मुंबई मेट्रो रिजन, एवढे मेन्सचे आपल्याला सेंटर आहेत. म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही आपल्याला की आपल्याला आपला जो नेटिव्ह प्लेस आहे, नेटिव्ह डिस्ट्रिक्ट आहे, तिथून खूप जास्त दूर जायची गरज पडेल असं नाही. जवळच्या जवळ आपल्याला या ठिकाणी जे सेंटर आहे ते अवेलेबल होऊन जाईल. सर SBI PO किंवा कुठलीही परीक्षा जेव्हा त्यांचं नोटिफिकेशन येतं त्यांचं एक स्पेशल हँड रिटन डिक्लेरेशन या ठिकाणी असतं. सर ते हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरतो आपल्याला 3 ते 4 गोष्टी या ठिकाणी अपलोड कराव्या लागतात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो आपला फोटो, त्याच्यानंतर असते सिग्नेचर, त्याच्यानंतर असते एक लेफ्ट हँड थंब जे आहे त्याचं इम्प्रेशन एक हवं असतं आपल्याला, आणि एक हँड रिटन डिक्लेरेशन असतं. हे हँड रिटन डिक्लेरेशन जे मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेलं आहे, हे हँड रिटन डिक्लेरेशन त्यांनी त्यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये पण दिलेलं आहे. त्याच्यातही तुम्ही जाऊन बघू शकता की ज्या पद्धतीचे नोटिफिकेशन किंवा ज्या पद्धतीचं हँड रिटन डिक्लेरेशन या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. इथं तुमचं नाव टाकायचंय, डेट ऑफ बर्थ टाकायची, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज द करेक्ट अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. लक्षात ठेवा हे हँड रिटन डिक्लेरेशन आपलं ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकमध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे तर ते आपल्या हातानेच लिहायचं आहे, टाईप केलेलं त्या ठिकाणी चालणार नाही. याला हँड रिटन डिक्लेरेशन असं म्हणलंय, त्याच्यामुळे आपल्याला हातानेच लिहावं लागेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले सिग्नेचर लागेल किंवा लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आपल्याला लागेल. त्याच्यानंतर फोटोग्राफ लागेल. म्हणजे या एवढ्या गोष्टी आपल्याला ज्या आहे मॅन्डेटरीली अपलोड करायच्या आहे वाईल यू आर फिलिंग अप युअर फॉर्म. चालेल, पुढे जातोय सर आपण. पुढच्या केसमध्ये जर आपण आलोय, आता हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं या ठिकाणी की हे जे वेगवेगळे जे काही पॉईंट आहेत, हे पॉईंट आहेत डेट ऑफ बर्थ लागेल, ईमेल ID लागेल, मोबाईल नंबर लागेल, ID प्रूफ लागेल, कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड व्हॉट. आपण बघितलं फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, ज्याची इमेज त्याची जी साईज आहे ती 20 KB ते 50 KB मध्ये असावी. जी सिग्नेचर आपण अपलोड करणार आहोत त्याची साईज 10 ते 20 KB असावी. लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे त्याची साईज जी आहे ती 20 to 50 असावी. आणि जे हँड रिटन डिक्लेरेशन बद्दल आपण आत्ता चर्चा केली आहे त्याची जी साईज आहे ती 50 KB ते 100 KB असावी. एवढे डॉक्युमेंट युजली आपल्याला लागतात व्हाईल यू आर फिलिंग अप युअर फॉर्म. कुठलाही फॉर्म जर तुम्ही या ठिकाणी भरत असाल तर. आणि लक्षात घ्या या एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर इट इज नॉट नेसेसरी की फक्त अप्लाय केल्याने आपलं सिलेक्शन होणार नाहीये. यू मस्ट बी प्रिपेअर फॉर दॅट. त्याच्यासाठी जर आपल्याला प्रिपेअर व्हायचं असेल, आपण 16 जून पासून आपली जी बॅच आहे या ठिकाणी आफ्टरनूनची बॅच आहे, तिचा टायमिंग आपला 11:30 ते 4चा आहे. ही बॅच आपण चालू केलेली आहे आणि ही बॅच चालू करण्याचा मागचा उद्देशच तो आहे की या वर्षीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या IBPSच्या असतील, SBIच्या असतील, RRBच्या असतील, या पुढच्या ज्या टार्गेटेड एक्झाम्स आहेत त्या टार्गेटेड एक्झाम विद्यार्थ्यांनी टार्गेट कराव्या. त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी साकार एज्युकेशनने या ठिकाणी हा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. ही आफ्टरनूनची बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॉर्निंगच्या बॅचला यायला जमत नाही त्या लोकांसाठी आफ्टरनूनची बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आपले डेमोज जे आहे ते सध्या चालू आहे. इफ यू आर जस्ट थिंकिंग अबाउट इफ यू जस्ट वॉन्ट टू मेक युअर ड्रीम्स कम्स ट्रू, जर तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचं असेल आणि SBI सारख्या एवढ्या रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशनमध्ये एवढा रिस्पेक्टेड जॉब, ऑफिसरचा जॉब जर आपल्याला मिळवायचा असेल तर अशा लोकांसाठी आपण ऑलरेडी बॅच जी आहे ती याकडे स्टार्ट केलेली आहे. यायचंय, डेमो करायचं आहे. डेमो केल्याच्या नंतर मेक शुअर की युअर ड्रीम्स डेफिनेटली कम्स ट्रू इन द साकार एज्युकेशन, एवढं मात्र नक्की आहे. तर सर आजचा जो सेशन होता आपला, आजचा सेशन हा स्पेशली त्या लोकांसाठी होता जे एक स्वप्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, जे एक स्वप्न घेऊन या कॉम्पिटिशनमध्ये उतरलेले आहेत. कारण मी नेहमी सांगतो की कुठल्याही विद्यार्थ्यांनी जेव्हा सुरुवात करतो ना तो की मला आता बँकेचा जॉब पाहिजे, त्याच्या डोक्यामध्ये सर्वात पहिलं नाव जर येत असेल तर ते असतं स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक सुंदर अपॉर्च्युनिटी, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आलेली आहे. या गोल्डन अपॉर्च्युनिटीचा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळावा म्हणून मी इन्स्ट्रक्शन्स किंवा या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहे.
होप सो की या व्हिडिओमधून तुमचे खूप सारे डाऊट जे आहेत या ठिकाणी क्लिअर झाले असतील. तर तुम्हाला तुमचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर साकार एज्युकेशन तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि जेवढा जास्तीत जास्त हा व्हिडिओ समोर पाठवता येईल तेवढा पाठवायचा आहे. कारण ज्या लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन गेलेली नाहीये त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन आपण पोहोचवूयात आणि त्यांच्या करिअरमध्ये आपला थोडासा हातभार लागेल याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूयात. चालेल, मी या ठिकाणी थांबतो. परत पुढच्या अपॉर्च्युनिटी घेऊन किंवा पुढची संधी घेऊन परत तुमच्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.